So that so good morning and welcome everyone. जे आज पहिल्यांदा मला भेटतायत, लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही आमची ट्रेनिंग संस्था आहे. आमचा उद्देश मिडल आणि स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस समृद्ध व्हावे, त्यांचे बिझनेस त्यांना IPO लेवलपर्यंत घेऊन जाता यावे आणि त्यांचे कुटुंब आर्थिक समृद्धी एक्सपिरियन्स करावी, हा उद्देश आहे. हा जो सकाळचा आपण सेशन घेत आहोत, हा इज पार्ट ऑफ असाइनमेंट फॉर पीपल हु आर डुईंग द बिझनेस एक्सलन्स. पण विचार केला की ज्यांना ज्यांना याचं बेनिफिट देता येईल त्यांनी प्रत्येकाने घेतलं पाहिजे. रुंडाभरनी जे एक लेटेस्ट पुस्तक पब्लिश केलेलं आहे, अतिशय सिंपल पद्धतीने आपल्याला 21 दिवसाच्या प्रॅक्टिस दिलेल्या आहेत आणि ह्या 21 प्रॅक्टिसेस जर आपण रोज करत राहिलो, इट कॅन बी बेनिफिटेड टू एव्हरीवन. सो आज आपण डे 3 मध्ये आहोत. डे 3च्या प्रॅक्टिसेसमध्ये आहोत. फर्स्ट डेला आपण विशलिस्ट लिहिली. सेकंड डेला आपण टर्न आउटगोईंग मनी इंटू इनकमिंग मनी, स्वतःला पॉझिटिव्हिटीमध्ये आणलं. हा सगळा प्रयोग जो आहे हा माइंडसेट चेंजचा आहे. द वे यू लुक ॲट मनी, द वे यू थिंक अबाउट मनी, द वे यू बिहेव विथ मनी, याचा माइंडसेट चेंज करण्याचा हा पूर्णपणे हा एक 21 दिवसाचा प्रयत्न आहे. आणि 21 दिवस जर आपण हे सलग करत राहिलो तर डेफिनेटली एकदा हा माइंडसेट चेंज झाला तर यू विल सी मिरॅकल्स हॅपनिंग इन युअर लाईफ. सो आज आपण आता डे 3 रीड करूया. लेट्स गो थ्रू व्हॉट इज देअर इन डे 3. आजचा अफर्मेशनचा टॉपिक आहे. आपल्याला अफर्मेशन्स तसं भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा करायची सवय. आपण मंत्रोच्चार करत असतो दररोज सकाळी उठून, काही रेग्युलर मंत्र म्हणत असतो. सो आजचे हे वेल्थ अफर्मेशन्स आहेत. तुम्ही जर लक्ष्मी सूक्त वाचत असाल तर त्या लक्ष्मी सूक्त मध्ये पण वेल्थ अफर्मेशन्सच आहेत. कधीतरी आपण ते दोन गोष्टी पण जोडूया. सो तुम्ही पाहत असाल, ज्यांच्याकडे पुस्तक आहे, हे झाड आता पैशाचं ग्रो व्हायला लागलेलं आहे. थोडे थोडे याला पैसे ग्रो व्हायला लागले. ते चित्र पण हे इंडिकेटिव्ह आहे. सुरुवात नेहमीप्रमाणे एका कोटनी आहे. बिलीफ इन लिमिटेशन इज द ओनली अँड ओनली थिंग दॅट कॉजेस लिमिटेशन. हा जो थॉट आहे ना, किंवा हे जे कोट आहे, हे मला खूप आवडलं. मी मी बऱ्याच वेळा याला वाचलं, बऱ्याच वेळा याला मी स्वतःला स्वतःशीच चेक करून पाहिलं की द बिलीफ इन लिमिटेशन इज द वन अँड ओनली थिंग दॅट कॉजेस लिमिटेशन. की आपलं खरंच बिलीफ आहे का लिमिटेशनमध्ये, की लाईफमध्ये मला एवढंच मिळणार आहे, किंवा मला याच्यापेक्षा जास्त मिळू शकत नाही, किंवा यापेक्षा जास्त पॉसिबल नाही आहे, माझा बिझनेस यापेक्षा जास्त चालू शकत नाही, आय हॅव लिमिटेड कस्टमर्स, किंवा माझ्या आहे त्या रिसोर्समध्ये मी याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. दॅट बिलीफ इन लिमिटेशन, की माझा व्यवसाय याच्या पलीकडे जात नाही. बऱ्याच वेळा आम्ही आमच्या पार्टिसिपंटशी बोलत असताना हे हे जाणवतं पर्टिक्युलरली, की दे हॅव बिलीफ इन देअर लिमिटेशन्स. आणि ते इतकं लिमिटेशनचं बिलीफ कन्फर्म झालेलं असतं की तेच तुमच्याशी आर्ग्युमेंट करायला लागतात, की याच्या पलीकडे बिझनेस कसा काय जाईल. इथे माझ्याकडे एम्प्लॉई चांगले मिळत नाहीत, माझ्याकडे कस्टमर मिळत नाही, अमुक नाही आहे, टमुक नाही आहे, प्रॉब्लेम सांगत असतात, किंवा अगदी थेअरी मांडून सांगत असतात. अँड दे प्रूव्ह दॅट की देअर लिमिटेशनचं बिलीफ जे आहे ते ट्रू आहे. म्हणून हे कोटला थोडंसं नीट कनेक्ट व्हा. बिलीफ इन लिमिटेशन इज द ओनली वन अँड ओनली थिंग दॅट कॉजेस लिमिटेशन. कदाचित आपलं हे बिलीफ इतकं दृढ झालेलं आहे की त्यामुळेच आपण अदर साइड विचार करत नाही आहोत की यापेक्षा वेगळं पण लाईफमध्ये काहीतरी होऊ शकतं. वी कॅन कॉज मिरेकल्स. Our minds are full of thoughts and beliefs that we have downloaded throughout our life. And those thoughts and beliefs now control the circumstances of our wealth or lack thereof. आपल्या विचारांनी आपल्या मनामध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये, थोडक्यात आपण असं म्हणूया, आपण इतके काही थॉट्स अँड बिलीफ्स डाउनलोड करून ठेवलेले आहेत आणि ते वर्षानुवर्ष तसेच असल्यामुळे वी बिलीव्ह दॅट की दे आर ट्रू. सी एक लक्षात घ्या, आपण लहानपणापासून ज्या गोष्टी ऐकतो त्याला आपण सत्य मानतो. उदाहरणार्थ, आपल्याला लहानपणी जे शिकवलं गेलं ते चुकीचं आहे की बरोबर आहे हे माहित नाही आपल्याला, पण वी बिलीव्ह दॅट की दॅट इज ट्रू. इमॅजिन करा, एखाद्या व्यक्तीला लाईफ लॉंग एकच गोष्ट शिकवली गेली. समजा आपल्याला लाल रंग शिकवला गेलेला की दिस इज रेड कलर, आणि तुम्हाला समजा काही वर्षानंतर कळालं की अरे हे चुकीचं शिकवलं गेलंय, दिस इज नॉट रेड कलर ॲट ऑल, दिस इज इनफॅक्ट ब्लू कलर. तर तुम्ही ज्या लेवलला शॅटर व्हाल की अरे हा तर ब्लू कलर इन रियालिटी, पण आय आय हॅव थ्रू आउट माय लाईफ आय लिव्ड ॲज इफ दिस इज अ
रेड कलर. कारण तुम्हाला त्यात शिकवलं गेलं होतं आणि मेंदूला तुम्ही त्यामध्येच ट्रेन केलं होतं की तो पर्टिक्युलर रंग जो मॅच होतोय तो इट इज रेड. तसंच वेल्थच्या बाबतीत पण आपण लहानपणापासून काही अफर्मेशन्स आपल्या डोक्यामध्ये फिक्स करून टाकलेले आहेत. दोज वी हॅव कन्व्हर्टेड इन टू बिलीफ्स. आणि हे बिलीफ्स जे आहेत इतके दृढ झालेले असतात की वी कांट थिंक ऑफ कॉन्ट्राडिक्टरी. इवन इफ somebody tries to train us into contradictory, we ourselves prove to ourselves that it is not true. हे होऊच शकत नाही. मग आपण अगदी त्याचे पुरावे, जो मेंदूचं काम आहे तुम्हाला तुमचे पुरावे शोधून आणून देणं की हाऊ युअर बिलीफ्स आर ट्रू. देन यू प्रूव्ह टू युअर सेल्फ की दिस इज नॉट पॉसिबल फॉर यू. कोणाला बाजूच्याला शक्य आहे, समवन एल्स कॅन मेक इट पॉसिबल, बट यू कांट. हे डाउनलोडेड बिलीफ आहेत, इथे पहिले लक्षात घ्या. अ लॉट ऑफ बिलीफ were installed when we were children, when we automatically believed what adults and society told us. मग आपल्या आजूबाजूची सोसायटी पण काहीतरी बोलत असते, आजूबाजूची व्यक्ती पण काही बोलत असतात, घरात एक लँग्वेज असते. इनफॅक्ट ट्रान्झॅक्शनल मध्ये तुम्ही जर थोडासा त्याचा अभ्यास केला तर त्यामध्ये लक्षात येतं की लहानपणी आपल्या कानावर जे पडतं ते आपल्या मेंदूमध्ये रेकॉर्ड होत असतं, वेदर वी अंडरस्टँड दॅट ऑर वेदर वी डोंट अंडरस्टँड, पण मेंदू रेकॉर्ड करत असतो. नंतर लँग्वेज कळते तसं त्याला तो मॅच करत असतो. आता एक लक्षात घ्या, आजूबाजूची लँग्वेज जर लॅकची असेल, पॉवर्टीची असेल, आहे तसंच राहावं, समाधान मानावं, किंवा प्रत्येकाच्या नशिबात पैसा नसतो, मनी इज नॉट एव्हरीथिंग, किंवा पैशाविषयी सतत विचार करणं वाईट आहे, भ्रामक कल्पना लाईक मनी इज इव्हिल, सोर्स ऑफ इव्हिल, किंवा काहीतरी गडबड केल्याशिवाय श्रीमंत होता येत नाही. हे जे सगळे थॉट प्रोसेस आपल्या आजूबाजूला सुरू असतात किंवा बोलणं सुरू झालेलं असतं, तेच आपल्या सबकॉन्शियस लेवलला पोहोचलेल्या जातात. किंवा बऱ्याचशा जणांना लहानपणी त्यांच्या फॅमिलीजमध्ये असलेल्या फायनान्शियल स्ट्रगल्स पण ऐकावे लागलेले असतात. घरामध्ये त्याच्या चर्चा होतात, त्यामध्ये भरपूर बोललं जातं. दॅट बिकम्स युअर बिलीफ सिस्टम आफ्टरवर्ड्स. इफ यू स्ट्रगल विथ मनी, you probably heard and internalized a lot of these kind of beliefs when you were young about their not being enough money, not being able to afford things, having to work hard for money, and money not coming easily. सो हे लहानपणी आपल्याला सबकॉन्शियस लेवलला कुठेतरी पोहोचवलेलं आहे. पैसा सहज उपलब्ध होत नाही, पैसा जपून वापरावा, पैसा हा सर्वस्व नाही, पैशासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, पैसा हा इझिली कोणालाच मिळत नाही, पैसा नशिबात असावा लागतो, श्रीमंत काही लोकांनाच होता येतं, प्रत्येकाच्या नशिबात श्रीमंती नाहीये, किंवा तुमचं कर्मच तुम्हाला जे काय ते मिळवून देईल. पण तुम्हाला माहितीच नाही ना की तुमचं कर्म श्रीमंतीचं नाहीये. तरी पण आपण असं गृहीत धरतो की ओके ठीक आहे, मग माझ्या नशिबातच पैसा नाहीये. मग कित्येक जण त्याला कुठेतरी बिलीफ सिस्टीमला जोडण्याकरता काहीतरी तंत्रमंत्राचा आधार घेतात आणि म्हणतात नाही नाही, हे काही वर्ष माझे चांगले नाहीये, आय विल नॉट अर्न मनी दिस टाइम. सो हे सगळ्या बिलीफ सिस्टीम आहेत ज्यातून आपण आपल्या आहे त्या सिच्युएशनला जस्टिफाय करत असतो, रॅशनलाइज करत असतो, किंवा आपल्या लाईफला आपण स्वतःला जस्टिफिकेशन देत असतो. The universal law governing our minds must ensure that whatever we believe will be what we experience in our life. Therefore, it is impossible for us to experience having plenty of money if we hold these beliefs about lack of money, even if those beliefs aren't true. मग आता युनिव्हर्सल लॉचं एकच काम आहे की तुमच्या ज्या बिलीफ सिस्टीम आहेत त्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स देणं. तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे ते तुम्हाला तुम्हाला अनुभूती आणि अनुभव तुम्हाला प्राप्त करून देणं. सो तुमचा लॅक जर बिलीफ असेल, माझ्याकडे जास्त नाहीये, मिळणार नाही, याचा जर बिलीफ असेल, तर युनिव्हर्सल लॉ विल मेक इट हॅपन फॉर यू. आवर माइंड्स वर्क जस्ट लाईक कॉम्प्युटर्स अँड आवर बिलीफ्स आर लाईक कॉम्प्युटर प्रोग्राम्स. As with any computer, we can easily change the program running our mind. The way to change our belief is the very same way as they were installed in the first place. Thought, thought. By thinking thought that are the opposite of the belief and repeating them often,
We can change any negative belief we have inadvertently downloaded throughout our life. आता याच्यामध्ये गुड न्यूज काय? आपलं माइंड जो आहे तो एखाद्या कॉम्प्युटरसारखा काम करतो. त्यावर जे तुम्ही वारंवार टाकाल तो तुमचा प्रोग्राम होतो. सो गुड न्यूज इज दॅट यू कॅन चेंज द प्रोग्राम. सो हाऊ टू चेंज माइंडचा प्रोग्राम? बाय थॉट. एकच थॉट, जो पाहिजे तो थॉट सतत आपल्या डोक्यामध्ये ठेवून आणि तो सतत स्वतःला बोलून आणि किंवा स्वतःला सांगत राहून तुम्ही तुमचा माइंड प्रोग्रामिंग चेंज करू शकता. नाव एक विचार करा, आपण सबकॉन्शियसली जर किंवा आपल्या नकळत आपण जर लॅकचा बिलीफ कुठे कुठे घेऊन ठेवलेला असेल तर त्याला रिप्लेस करावं लागेल अपोजिटनी, व्हॉट वी वॉन्टनी. डेलिबरेट थॉट्स रिपीटेड ओव्हर टाइम, ओव्हर अँड ओव्हर, आर कॉल्ड affirmations. And today we are going to write our 5 affirmations about money on post post it notes, किंवा तुम्ही काय करणार आहात, मनीच्या विषयीचे डेलिबरेट थॉट्स जे आपण रिपीट करतो त्याला आपण अफर्मेशन्स म्हणतो. आपल्या संस्कृतीमध्ये त्याला मंत्र म्हणू आपण. मंत्र हा शब्द कसा तयार झालाय? तर मनत्र करणे. त्र करणे म्हणजे सोडून देणे. मनामध्ये येणारे विचार सोडून देणे. एकच विचार मनाला बाजूला ठेवून करणे. हे शब्द थोडेसे जर नीट लक्षात घेतले ना मराठीमधले तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी इझी जातात. न मन, मनाला न ऐकता जे करणं त्याला म्हणतात न मन. एखाद्यासमोर झुकणे किंवा एखाद्याला नतमस्तक होणे. मन न करणे, एखादी गोष्ट रिपीट करत राहणे, मनाला बिलकुल लक्ष न ठेवता. सो हे मन जो आहे ना हा प्रकार प्रत्येक ठिकाणी आहे. मनत्र, मंत्र म्हणजे मनामध्ये येणारे सतत विचार जे निगेटिव्ह आहेत किंवा जे बाजूचे आहेत ते सोडून मनत्र करून ते रिपीट करत राहणे इज मंत्र. नाव व्हॉट इज, इथे आपल्याला अफर्मेशन्स काय करायचे तर डेलिबरेट थॉट्स रिपीटेड ओव्हर अँड ओव्हर आर कॉल्ड अफर्मेशन्स. अँड टुडे यू आर गोइंग टू write out 5 affirmations about money on post-it notes or piece of paper and stick them around your house where you will see them often. असे 5 अफर्मेशन्स आपण लिहून काढणार आहोत आणि ते तुम्ही अशा ठिकाणी लिहून ठेवणार आहात किंवा ठेवणार आहात की ते तुम्हाला सतत दिसतील. इट कॅन बी बाथरूम मिरर, रेफ्रिजरेटर और कार डॅशबोर्ड. You can write down your own affirmations specific to your financial goals or use these 5 affirmations. किंवा तुम्ही हे 5 affirmations वापरू शकता. फर्स्ट अफर्मेशन आहे, मनी फ्लोज टू मी effortlessly and easily. I have more money coming than going out. This could be the second affirmation. Third affirmation, I deserve to have everything I want, including money. Money sticks to me. Plenty of money is my birthright. सो असे 5 अफर्मेशन्स किंवा तुम्हाला जे पाहिजे ते 5 अफर्मेशन्स लिहून काढा. Then this evening you are going to begin the practice where you are going to sleep listening to my voice as I read 30 minutes of wealth affirmations. या चॅप्टरच्या शेवटी एक QR कोड दिलेला आहे रोंडाबांनी. ज्यांच्याकडे पुस्तक नाहीये त्यांच्यासाठी मी आपला जो ग्रुप बनवलेला आहे त्यामध्ये ही 29 पानं अफर्मेशनची ती टाकेन. त्यापैकी तुम्हाला सगळे दररोज करायचे नाहीयेत. कुठलेही तुम्ही 11-12 अफर्मेशन्स तुम्हाला जे पाहिजे ते घ्या आणि ते दररोज रात्री झोपण्यापूर्वी वाचत राहा. ज्यांना ज्यांना पुस्तक ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी हा QR कोड स्कॅन करा. तुमचा तो ॲप डाउनलोड होईल आणि यू कॅन रोंडा बर्नच्या आवाजातले हे 30 मिनिटाचे अफर्मेशन ऐकत ऐकत झोपी जायचं रोज. दिस इज द प्रॅक्टिस. यू विल फाइंड द इन्स्ट्रक्शन्स फॉर ॲक्सेसिंग द वेल्थ अफर्मेशन्स रेकॉर्डिंग ॲट द एंड ऑफ दिस चॅप्टर. It's one of the most effective things you can do to change your financial situation because it gives your subconscious mind thoughts of having more money right as you fall asleep, without any opposing thoughts having a chance to come in. This incredibly powerful practice will continue every night for next 18 days. While the maximum benefit comes from listening to the affirmations in relaxed state, if for any reason you are unable to listen to the recording, the affirmations are also included in the back of this book and may be read. So affirmations पुस्तक नसेल तर मी आज ग्रुपवर टाकतोय. गो थ्रू दॅट. तुम्हाला त्याची जर कॉपी काढता आली तर काढून घ्या. अँड हे तुम्हाला दिवसभरामध्ये 1-2-3 वेळा जरी वाचता आले तरी वाचा. त्यातले 4-5 कमीत कमी. और
झोपण्याच्या अगोदर किमान 11 ते 12 अफर्मेशन्स स्वतःला दररोज वाचून मग झोपे जायचं हे लक्षात घ्या. तुमच्याकडे बुक असेल तर वेल. सो आजची प्रॅक्टिस आहे, कंटिन्यू विथ द प्रॅक्टिस. टर्न आउटगोइंग मनी इंटू इनकमिंग मनी. लिसन टू द वेल्थ अफर्मेशन्स. रेकॉर्डिंग ॲज यू गो टू स्लीप टू नाईट. सो सिम्पल चॅप्टर आहे. ॲज आय सेड की इथून पुढच्या प्रॅक्टिसेस दे आर हार्डली 5 मिनिट्स प्रॅक्टिसेस. सो दिस इज रिअली बिगिनिंग ऑफ अ ब्युटिफुल जर्नी. म्हणजे इथून पुढे आपली एक छान जर्नी आपण सुरू करतोय. अँड द बिगिनिंग इज दॅट अफर्मेशन्स, देन you are going to turn outgoing money into incoming money from today. So that's it. एवढ्याच प्रॅक्टिसेस आहेत. एनिथिंग दॅट यू वुड लाईक टू शेअर, एनिथिंग दॅट यू वॉन्ट टू आस्क, आपण ते घेऊया. अदरवाईज आपण वी कॅन स्टार्ट अवर डे. एनी सर क्वेश्चन? येस. सर कालची जी ऍक्टिव्हिटी होती त्याच्यामध्ये आपल्याला असं विचार करायचा आहे की व्हेरेवर वी पे एनिथिंग 10 टाइम्स ऑफ दॅट वी रिसीव्ह. सो येस. 10 टाइम्स ऑफ दॅट रिसीव्ह म्हणजे हॅव आय रिसीव्ड इट और हॅव विल आय गोइंग टू रिसीव्ह इट, कसं त्याला अफर्मेट करायचं? So say to it ki 10 times more is coming to me. It's अच्छा, coming to me. ओके Right. ओके. Thank you, Dipti, for your question. Yes. Anything else for anyone? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बोल रोहित. सर कालच्या एक्सरसाइजचा मला एक्सपिरियन्स आला. सर आय स्पेंड इन मॉर्निंग 15 म्हणजे 1500 रुपये स्पेंड केले, तर मला त्याच्यात दुप्पट पैसे मिळाले मला. ॲब्सोल्युटली. एक लक्षात घे, मनी, आउटगोइंग मनी इज इक्वल टू इनकमिंग मनी. हे जर आपण मिनिमम तेवढं जरी आपण थॉट प्रोसेस चालू ठेवली ना, तर इट स्टार्ट्स कमिंग बॅक टू अस. आणि ही त्यातले मेंटल प्रॅक्टिसेस आहे, ही सतत चालू ठेवली पाहिजे. इट्स नॉट अबाउट हाऊ मच, इट्स अबाउट मेंटल प्रॅक्टिस. सो इम्पॉर्टन्स इज नॉट अबाउट किती रुपये आहेत. इम्पॉर्टन्स इज दॅट यू आर क्रिएटिंग दॅट ॲज युअर माइंडसेट. त्यातले मला 2 डिव्हिडंड आले आणि जस्ट मला 1 तारखे मिळाले होते 10,000 मला कालच मिळाले. गुड, ग्रेट. थँक्यू. थँक्स फॉर शेअरिंग. थँक्यू सर. Yes, anything else for anybody? गुड मॉर्निंग सर. Good morning. सर इंटर्नशिपसाठी काही आता ऑनलाईन कोर्सेस चालू आहे का आपल्या? मला परत एकदा विचार, मला ऐकू नाही आलं नीट. लिडरशिपसाठी आत्ता आपलं सीएलपी सुरू आहे, त्याचा 1 महिना झालेला आहे. सीएलपी आपलं कॅटलिस्ट लीडर्स प्रोग्राम आता 1-2 महिन्यात परत सुरू होईल. मी तो सगळ्यांना सांगेल त्यावेळेस. ऑनलाईन मोडवरती आहे काही? ऑनलाईन नाही. म्हणजे तो ना, कारण तो प्रत्यक्ष ट्रेन करण्याचा आहे ना. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला यू हॅव टू ट्रेन, गेट युअर सेल्फ ट्रेन फिजिकली ना. वीकेंड बॅचेस आहे? हो, यावेळेसची वीकेंड बॅचेस आहे. अमरीश सरांना कॉन्टॅक्ट करून येईल त्यासाठी. येस, बी इन टच विथ अमरीश. येस. एनिथिंग एल्स फॉर एनीवन? गुड मॉर्निंग सर, राजेश्री. बोला मॅडम. कारण तुम्ही सांगितलं तसं प्रॅक्टिस आता दीप्तीताई पण म्हणल्या तसं करत तर आहे कालपासून, की मी देते त्याच्या 10 टाइम्स माझ्याकडे येत आहेत, थँक्यू युनिव्हर्सल. पण तो माइंडसेट तयार व्हायला वेळ लागेल का हो सर? ॲब्सोल्युटली. म्हणून तर आपल्याला हे 21 दिवसाचं प्रॅक्टिस दिलेली ना, की तुमच्या सबकॉन्शियस लेव्हलला ज्या गोष्टी लहानपणापासून गेलेल्या आहेत, त्या रिमूव्ह करण्याकरता पण तेवढी प्रॅक्टिस लागेल ना. इट विल टेक टाईम. आणि वी आर सराउंडेड बाय द निगेटिव्हिटी अगेन ना. या, सो दॅट्स ट्रू. सी, इफ यू गो टू समवन अँड टेल दॅट की अरे मी आजपासून आय एम गोइंग टू डू दिस प्रॅक्टिस, देर विल बी 10 पीपल हु विल से निगेटिव्ह टू दिस. एखादाच भेटेल जो म्हणेल की अरे होऊ शकतं हे. वेडे पण आहे म्हणतात. ॲब्सोल्युटली. सो म्हणून याला वेळ लागणार हे फिक्स आहे. कारण मी काल पूर्ण दिवसभर तसं म्हणत होते. काल बाय चान्स दिवसभर माझ्याकडनं काही पैसे खर्चच नाही झाले. खर्च नाही झाले म्हणजे वेळच नाही आली ती. संध्याकाळी मी जसं म्हटलं तुम्हाला की मला एकाला माझ्या अकाउंटमध्ये 100 रुपये म्हणून मला 90 द्यायचे, तर ती एक भीती होती मनात की 10 रुपये राहतील. मी या माइंडसेटमध्ये होते की हा मला द्यायचे त्याचे पैसे. आणि मी म्हणजे दिवसभर म्हणत होते की मला 10 टाइम्स येणार आहेत, त्याला द्यायचे त्याच्यापेक्षा. पण मी देण्याची हिंमत नाही झाली माझी. मी रात्री त्याला जवळजवळ 11:30 वाजता ट्रान्सफर केले ते सगळे पैसे.
नाऊ मी रात्री ते झोपताना तेच म्हणत झोपले होते की मी आता त्याचे पैसे दिले त्याच्या 10 टाइम्स माझ्या अकाउंटला उद्या येतील. लेट्स सी, लेट्स होप फॉर बेस्ट. म्हणून सी मी एक म्हटलं लक्षात घ्या, होप हा सुद्धा शब्द निगेटिव्ह आहे. ओके. सो वेन यू से होप, तेव्हा तुम्ही कुठेतरी होप नसल्याचं पण हे करता. सी मनी मनी जो आहे ना, तो एक इंटरनल स्टेट आहे आपली. जस्ट ट्रस्ट दॅट की वेन युनिव्हर्स हॅज गॉट अबंडन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज टू गिव्ह यू मनी. मॅनिफेस्टेशनला वेळ नाही लागत. मी आता जरी चुकून म्हणालो असेल की वेळ लागणार आहे, फिक्स आहे, असं नाहीये. युनिव्हर्स डझंट टेक एनी टाइम. युनिव्हर्ससाठी कुठली गोष्ट छोटी किंवा मोठी नाहीये. इफ इट हॅज टू रीच टू यू, इट विल रीच टू यू. राईट. पण ओके. याच्यामध्ये एक जसं आपण, तुम्हाला आठवत असेल बिझनेस एक्सलन्स मध्ये एका सेशन मध्ये आपण सांगतो की युअर ब्रेन नीड्स एन्व्हायरमेंट टू परफॉर्म. हो. ब्रेनसाठी एक परफॉर्मन्ससाठी एक एन्व्हायरमेंट लागतं. ते एन्व्हायरमेंट मधून आपण ज्या क्षणी बाहेर पडतो त्या क्षणी आपला ब्रेन हा इट स्ट्रगल्स टू परफॉर्म. नाउ वेन वी आर सराउंडेड बाय लॅक ऑफ मनी, वेन वी आर सराउंडेड बाय थॉट्स ऑफ मनी इज नॉट, झाडाला लागत नाही वगैरे वगैरे अशा थॉट्सनी, सो इट टेक्स लॉट ऑफ एफर्ट्स टू मेक इट मॅनिफेस्ट. बरोबर. 1000% होईल ते. तो माइंडसेट. ऍब्सोल्युटली होणार. ऍब्सोल्युटली होणार. थँक्यू सर. थँक्यू. हॅलो सर. येस श्रद्धा, बोल. ॲक्च्युली कालच्याच चॅप्टरवर थोडंसं मी ट्राय केलं. काही गोष्टी माझ्या ड्यू होत्या म्हणजे हम्म. आणि मी विचार करत होते की हां थोडंसं आणखी अमाऊंट आलं की आपण हे क्लिअर करू आणि मग गोष्टींना थोडंसं फॉर्मॅटमध्ये ठेवूयात. म्हणजे खिशात पैसा राहतो काइंड ऑफ थिंग थॉट प्रोसेस होती माझी आधी. पण काल तुम्ही बोललात तेव्हा मी विचार केला की सपोज आत्ता मॅनेजेबल कंडिशन्समध्ये आपण 50% जरी ते ड्यूज क्लिअर करू शकत असू एखाद्या गोष्टीचे आणि स्टील आपल्या फॅमिलीसाठी सफिशियंट अमाऊंट ऑफ मनी आपण ठेवू शकत असू फॉर इमर्जन्सीज ऑर फॉर समथिंग, तरी आपण ॲटलिस्ट 50% तरी कमी करायला हवे. जर 100% नाही आहे सध्या कॅपॅसिटी तर नाही आहे, पण 50%ची तरी आपली इच्छाशक्ती हवी की क्लिअर करायला हवे. आणि मी ते जाऊन ड्यूज क्लिअर करून आले. आय कॅनॉट टेल यू इन वर्ड्स. मला इतकं काल रात्री झोपताना हलकं आणि शांत वाटत होतं की आय हॅव डन समथिंग, की ठीक आहे 50% अपकमिंग डेजमध्ये आहे क्लिअर करण्याचं, पण आज केलेत ह्याचं जे सुख होतं झोपतानाचं ते खूप मिरॅकलसली वेगळं होतं. सो थँक्यू व्हेरी मच सर. So I can understand, Shraddha, to what you have experienced. Great. Thank you for sharing with us. आणि फक्त एक लक्षात घे, एक छोटासा तू वर्ड वापरलास, तो फक्त रिमूव्ह कर तुझ्या व्होकॅब्युलरी मधून. ट्राय टू. ट्राय इज प्री सपोजिंग फेल्युअर. काही शब्द जे असतात ना त्याच्यामध्ये अपोजिट ऑलरेडी गृहीत धरलेलं असतं. सो ओके वेन वी से ट्राय, वी आर ऑलरेडी सेइंग दॅट की इट मे नॉट हॅपन ऑल्सो. सो ओके रिमूव्ह द वर्ड ट्राय. चालेल सर, नक्की. या, थँक्यू. सर एक्सक्यूज प्लीज. येस. राजेश्री सर, तुम्ही जे म्हणताय ट्राय किंवा होप, हे निगेटिव्ह शब्द कसे काय असू शकतात? सी एक लक्षात घ्या, वेन यू से, तुम्ही मला एक सांगा, सकाळी तुम्ही जर उठून बसत असाल, यू से दॅट आय विल ट्राय टू वेकअप आर यू वेकअप. वेकअप. सो यू डोंट से ट्राय ना. ट्राय मीन्स यू आर ऑलरेडी कन्सिडरिंग आय मे नॉट डू इट. होप म्हणजे काय की इट विल हॅपन, बट दॅट इज अ होप, दॅट इज नॉट माय बिलीफ. राईट. सो म्हणजे बिलीफ आणि होप मध्ये फरक आहे की होप मध्ये देर इज लाईकली दॅट इट मे नॉट बी देअर. होप बिलीफ मध्ये यू से दॅट इट इज देअर. ओके. म्हणजे माझ्या बाबतीत तरी मी असं सांगू शकते की जेव्हा पण नवीन काम काही सुरू होतं ना, तेव्हा बरेचदा हा शब्द वापरला जातो. म्हणजे लेट्स होप फॉर बेस्ट, लेट्स होप आवर बेस्ट, आय विल ट्राय माय बेस्ट, हे शब्द बरेचदा वापरले जातात. लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी निगेटिव्ह लँग्वेज आहे. वेन यू सी एक लक्षात घ्या, वेन आय इंट्रोड्यूस माय सेल्फ, आय डोंट से दॅट की आय थिंक माय नेम इज अतुल ठाकूर. बिकॉज असं नाही. आय बिलीव्ह की जे आपल्या सबकॉन्शियस लेवलला पोहोचलेलं असतं की माझं नाव अतुल ठाकूर आहे, कॉन्फिडेंटली आपण सांग. हो. त्या लेवलला आपल्या या सगळ्या अफर्मेशन्स केले पाहिजे की हे डील होणार आहे.
ओके. then only universe will make it manifest. पण मग हे जी मी वाक्य म्हणते की आय विल ट्राय माय लेवल बेस्ट किंवा आपण म्हणतो की वी विल गिव्ह यू 100% आवर बेस्ट असं जे म्हणतो त्याच्याऐवजी काय म्हणावं लागेल आपल्याला? तुम्ही हे मी करेन का नाही म्हणू शकत कॉन्फिडेंटली. आय डू इट. ओके. ठीक. राईट. ओके, राईट. थँक्यू. एनिथिंग एल्स फॉर एनीवन? ऑल राईट. सो पुढच्या 5 मिनिटात आजच्या दिवसभराचं तुमचा आजचा शेड्यूल लिहून काढा. मेक युअर डे इफेक्टिव्ह बाय रायटिंग डाऊन व्हॉट यू आर गोइंग टू डू. अँड ऑफकोर्स स्टे पॉझिटिव्ह थ्रू आउट द डे. तुमचा दिवस अत्यंत शुभ जावो, मंगलमय जावो. तुमच्या आजच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणाऱ्या जावो. मी याचं रेकॉर्डिंग तुमच्या आपल्या ग्रुपवर टाकतोय. इफ एनीबडी इज नॉट इन द ग्रुप, प्लीज मला तो तुमचा हे टाका, सो दॅट आय कॅन ॲड यू टू द थ्रू द ग्रुप, सो दॅट हे सगळे पोस्टिंग्स आहेत ते तुम्हाला रेग्युलर मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. आजचा दिवस तुम्ही सुरुवात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे अनेक अनेक धन्यवाद. उद्या परत भेटूया एका नवीन थॉटसाठी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सर. Thank you, sir. Thank you very much, sir. थँक्यू.